रेमंड कामगारांच्या हक्कासाठी खासदार संजय देशमुख पुन्हा मैदानात उतरले आहेत। यवतमाळात रेमंड कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक भूमिका घेणारे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी पुन्हा कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बुधवारी आपला आवाज बुलंद केला आहे। संसदेत आवाज उठवल्यानंतर कामगारांना योग्य पगार मिळावा, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आणि बोनस आणि इतर थकीत कामे मिळावी यासाठी त्यांनी धावून धरले होते। सध्या रेमंड कामगारांचे मुद्दे न्यायालयात असताना कंपनीकडून कामगारांवर दबाव आणला जात असल्याचा मुद्दा समोर आला आहे। त्यामुळे आज खासदार संजय देशमुख यांनी कंपनी परिसरात जाऊन कामगारांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली। विशेष म्हणजे यापूर्वी खासदार देशमुख यांनी हा प्रश्न कामगार आयुक्तांकडे आणि शासन दरबारी नेला आहे। रेमंड कंपनी व्यवस्थापनाने कामगार कायद्यानुसार त्यांना सर्व तरतूद केली पाहिजे। निवडणुकीनंतर आम्ही या बाबींवर पाठपुरावा करू, असे RN न्यूज सोबत बोलताना देशमुख यांनी सांगितले। पण कामगारांचा यापूर्वी संसदेत आपण मुद्दा उचलला होता, आज नेमका काय चर्चा झालेली आहे? नाही, आमच्या रेमंड बांधवाशी चर्चा करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहोत, त्यांची भेट घेण्यासाठी। 3 वाजेपर्यंत याची शिफ्ट सुटणार आहे। मागच्या लोकसभेच्या वेळेससुद्धा आम्ही रेमंडच्या आमच्या कर्मचारी बांधवाचा जो प्रश्न होता तो आपण त्या ठिकाणी संसद भवनमध्ये लावून धरला आणि आमच्या शेवटी आमच्या या भागातील गोरगरीब सामान्य माणसाचे मुलं या ठिकाणी रेमंडमध्ये नोकरी करतात, त्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांचं ते मागच्या वेळेचं आंदोलन होतं। त्यावेळेससुद्धा आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। याच्या पुढेसुद्धा आमच्या रेमंडचे जेवढे बांधव कर्मचारी बांधव आहे त्यांच्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू आणि त्यांना त्या ठिकाणी जे कायद्यानुसार आहे, आम्हाला रेमंड फॅक्टरीविषयी कधी विरोध राहिलेला नाही, परंतु जे कायद्यानुसार ज्यांना ते मिनिमम वेजेस वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे, कितीतरी वर्षापासून ॲग्रीमेंट नाही, कोर्टात केस टाकून ठेवलेली आहे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही या निवडणूक नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर या बाबतीत आम्ही पाठपुरावा करू आणि लोकांना, आमच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळेल।